बौद्धजन सेवा संघ असोरे, सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडल, सिद्धार्थ कला वैभव मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सव तसेच लुंबिनी बुद्ध विहाराचा वर्धापन दिन। थांब थोडा वेळ दहा सावकाश तू जायचं। A few moments later. मंडळ या मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी मंडपात येण्याची कृपा करावी। लवकरात लवकर आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायचे, लवकरात लवकर यायचे। ते आदरणीय द्रौपदी पुत्र डॉक्टर दीपक दागू गायकवाड यांच्या आलमोल मागे माजी अध्यक्ष आदरणीय काशीनाथ गोविंद सुर्वे दोन शब्द मार्गदर्शन करतील। जगातील पहिला सम्राट प्रियदर्शी राजा धम्मदीप अशोका तथागताच्या मानवी मंगल्याच्या महाराजाची पुनर्स्थापना व्हावी ही संकल्पना ज्या माऊलीने आपल्या कुशीत वाढवली आणि 6 जून 1674 रोजी किल्ले रायगडावर ज्याला मूर्तरूप मिळवून दिलं त्या राजमाता जिजाऊ माँसाहेब, मराठी मनाचा महाराष्ट्र अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानवंत शीलवंत युद्धनीती तज्ञ बुद्धभूषणकार संभाजी राजे, भारताच्या आधुनिक काळातील जातीय विषमतेविरुद्ध सुर्वे, बौद्धजन सेवा संघ असोरे गाव शाखा सन्माननीय अध्यक्ष धर्मदास पवार साहेब, सचिव प्रशांत सुर्वे, उपसचिव मनोहर सुर्वे, सावित्रीबाई आदर्श महिला मंडळ सन्माननीय अध्यक्ष राजश्री सुर्वे, उपाध्यक्ष एकता सुर्वे,
सचिव माधवी सुर्वे, सातारच्या वेलणगावचा सिद्धनाथ महार हा किल्ला लढवत असतो आणि अशाच वेळेस 4 वर्ष निघून जातात, 5व्या वर्षात पदार्पण आपण किल्ला नाही लढवू शकत, प्रसंग संपायला आले. महासाहेब थोडा वेळ विचार करतात आणि बोलतात ठीक आहे, एक काम करा. आव्हान स्वीकारते, शिवबाला पाठीवर बांधते, कमरेला तलवार बांधते. त्या नोट्स मध्ये लिहिले, भारताला इसवी सन 2000 पर्यंत भारताची नागरी वस्ती, शाळा, कॉलेज, महाविद्यालय, औद्योगिक क्षेत्र, कृषी क्षेत्र आणि येणाऱ्या काळात पर्यटकांचं आकर्षण ठरणारे उद्यानांमधले वॉटर पार्क यांच्यासाठी किती विद्युत लागेल याचं केंद्राने नियोजन आज करावं, असं 1943ला पुढच्या 57 वर्षाच्या सामान्य माणसाला परवडेल अशी विद्युत कशी निर्माण करायची. बाबासाहेब जर्मनीला जातात, अभ्यास करतात, येतात, भारतातलं पहिलं इलेक्ट्रॉनिक बोर्ड बाबासाहेब स्थापन करतात. पण मध्ये क्रांतीबांनी केलेली त्या मागणीमध्ये क्रांतीबा म्हणतात KG ते PG मोफत शिक्षण दिलं पाहिजे. आपण यामध्ये मागणी केलेली आहे की शिक्षणाचं बाजारीकरण थांबवा. आमच्या मुलांना गुणवत्ता असताना पण आम्ही MBBS डॉक्टर बनवू शकत नाही, कारण आमच्या खिशात 5. वास्तवात जगायला तो कठीण असतो, पण जो इतिहास जगतो ना तो पुढच्या पिढीला प्रेरणा देतो. आपल्या मुलांना योग्य शिक्षण द्या. हे खेळणे ना याच्यापासून जेवढं दूर ठेवता येईल तेवढं दूर ठेवा मुलांना. या मोबाईलचा वापर फक्त आणि फक्त तुमच्या मुलांना गुलाम बनवण्यासाठी अधिक वापर. शाळा पण ऑनलाईन झाल्या. दिला तो महामानव आजही दलितांचा कैवारी म्हणून शाळांमध्ये शिकवला जातो, बिंबवला जातो. आम्हाला जागृत व्हावं लागेल. त्या महामानव